नमस्कार, वेलकम टू मॅजिक मोमेंट विथ श्रुतीज ब्लॉग। तर आज आहे प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेचा दिवस। आज आपल्या घरी घटी बसणार आहेत, घटस्थापना होणार आहेत, मंगल कलशाची स्थापना होणार आहेत आणि पुढचे 9 दिवस जसे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले होते तसेच आपल्या घरी आता देवी विराजमान होणार आहे। तर 9 दिवस देवीला छान छान 9 प्रकारचे नैवेद्य, तिला आवडणाऱ्या माळी, तिला आवडणारा शृंगार, तिला आवडणाऱ्या आरास, हे सगळं आपण करणार आहोत। तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा ते सगळं बघण्यासाठी। आणि तुम्ही कशा प्रकारे देवीची आरास करतात किंवा देवीला नैवेद्य अर्पण करतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आम्ही सगळेजण छान रेडी होऊन देवीच्या उत्सवासाठी आधी घरातली सगळी नित्यकामे आटपून साफसफाई करून घेतो आणि त्यानंतर मग आम्ही घटस्थापनेच्या विधीला सुरुवात करू। तर तोपर्यंत कनेक्टेड राहा।
इकडे मी मस्त छोटीशी अशी आरास केलेली आहे। 9 दिवस तुम्हाला वेगवेगळे आरास बघायला मिळतील। त्यानंतर इकडे मी तुपाचा नैवेद्य आज आहे शैलपुत्री देवी पहिल्या दिवशी आपल्या घरी प्रकट झालेली आहे आणि तिला आवडणारा नैवेद्य म्हणजे तुपाचा आणि विड्याची पानाची माळ आम्ही आधीपासून घालतो म्हणून ती घातलेली आहे। तुम्हाला आवडेल ती माळ तुम्ही घालू शकता, पण शैलपुत्री देवीला पिवळे फूल अत्यंत प्रिय असते, तर मग आम्ही विड्याच्या पानामध्ये 2 माळ एक सोबत न घालता विड्याच्या पानामध्येच पिवळ्या फुलाची माळ ओवून घातलेली आहे। तर अशा प्रकारे आमचं छोटंसं डेकोरेशन आणि घटस्थापना झालेली आहे। तुमची घटस्थापना झाली का आणि कशी झाली नक्की कमेंट करा। सो गाईज आता रात्र आहे आणि आम्ही आलेलो आहोत कोटणगावला, देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इकडे आम्ही पाहण्यांकडे आलेलो आहे। बाळ खूप हट्ट करत होती पाहण्यांमध्ये बसायसाठी, आता इकडे बाळ पाहण्यामध्ये बसलेली आहेत। कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला, 20 रुपये कोणतीही वस्तू मंडळी काही घ्या 20 रुपयाला, कोणतीही वस्तू घ्या 20 रुपये घ्या। त्यानंतर बाळ बसली एरोप्लेनमध्ये आणि त्यानंतर त्यांना खूप मजा आली। आम्ही खूप मस्त राईड एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही आलो घरी। तुम्हाला मी याचा एक फुल व्लॉग शेअर करेन। रात्र झाली होती त्यामुळे फक्त बाळांनाच बसवलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी येऊन गेलो दर्शन घेऊन। दुपारी जेव्हा आम्ही यात्रेत जाऊ तेव्हा कशा प्रकारे कोटणगावची यात्रा भरलेली आहे आणि देवीच्या मंदिरामध्ये कसं डेकोरेशन केलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। तोपर्यंत कनेक्टेड राहा। लवकरच भेटू अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तुमची घटस्थापना झाली का किंवा तुमच्या इथे कुठल्या देवीचे यात्रा भरलेली असते का ते नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा। बाय बाय।